आज आपण एक मुद्दा घेऊन आलेलो आहे की पाचगणी या पर्यटन नगरीमध्ये जे घोडे आहेत त्या घोड्यांच्या आरोग्यासंदर्भातील हा प्रश्न आहे। काही दिवसापूर्वी पसरणी घाटामध्ये एक घोडा मयत झाला होता आणि त्या घोडा मयत झाल्यानंतर त्या घोड्यावर कोणत्याही स्वरूपात म्हणावे असे अंत्यसंस्कार करण्यात आले नाही। आजही घोडा ते पूर्ण कुजला आणि आज त्याची हाडं त्या रस्त्याच्या कडेला आपल्याला दिसत आहेत। या संदर्भात अनेक वर्तमानपत्रामध्ये या संदर्भात आवाजही उठवण्यात आला होता, मात्र प्रशासनाकडून त्याबाबत कोणतीही खबरदारी घेतलेली दिसून आली नाही। हा प्रकार जो आहे तो वाई हद्दीत प्रसरणी घाटात झालेला आहे। त्या संदर्भात आपण आता पाचगणी टेबल लँडचे घोडा असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत, काही सभासद आहेत, त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत। नमस्ते। आज तुम्ही पाहिलं की घाटामध्ये एक वाईच्या हद्दीमध्ये एक घोडा मयत झाला होता। त्या घोड्यावर अंत्यसंस्कार होणे आवश्यक होते, ते झाले नाहीत। आजही आपण बघितलं तर त्या घोड्याचे अवशेष असे त्याचे डोकं, त्याची छाती, त्याचे पायांची हाडं अशी रस्त्यावर पडलेले आहेत। तर याबद्दल आपण काय सांगू इच्छिता आणि आपल्या पाचगणी टेबल लँड असोसिएशनतर्फे घोड्याची आपण जी काही काळजी घेतो त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जे टेबल आणि व्यापारी असोसिएशनचे टोटल 172 घोडे आहेत। 172 घोडे हे आम्हाला नियमावलीने लावून दिलेले आहेत। त्याच्यामध्ये 8 महिने आमचा हा व्यवसाय चालू असतो। त्या व्यवसायामध्ये 13 जून ते 13 सप्टेंबर हा आमचा व्यवसाय बंद असतो। त्यामधल्या ज्या 2 महिन्या पिरियड 3 महिने आम्ही बऱ्यापैकी घोड्यांची काळजी घेतो। सदरचा जो घोडा आहे तो आमच्या ह्याच्यातलं म्हणजे आमच्या असोसिएशनचा नाही, कारण की आमच्या असोसिएशनची दरवर्षी आरोग्य तपासणी होती। त्या घोड्याची नोंद असते नगरपालिकेने पोलीस स्टेशनला। तर हा घोडा कुठनं आला, कुणी टाकला माहीत नाही। आमचे आत्ताचे पण घोडे ते आमच्या गोट्यामध्ये बांधून आहेत, म्हणजे आमच्या तबेल्यात बांधून आहे। आणि आम्हाला नगरपालिकेनं जर असं काय घोड्याचं झालं, म्हणजे घोडा एखादा मयत पावला, आता आमच्यातली 2-3 घोडे मयत पावले, तर नगरपालिकेनं आम्हाला एक जागा दिलेली आहे। त्या जागेवरती आम्ही JCPच्या साहाय्यानं जाऊन त्या घोड्याची विल्हेवाट तिथं लावतो आणि ती नगरपालिकेत नोंद पण होती, कारण की आमचा घोडा हा नगरपालिका रजिस्टर आहे। आरोग्याच्या बाबतीत पण आमचे रजिस्टर आहेत। त्यामुळे आमची बऱ्यापैकी इथं घोडी सगळी बांधून आहेत। आणि जे काही 1-2 घोडे असतील, समज रस्त्यावर फिरतात, कुठे सोडलेले असतील, चुकून सोडले, तर आम्ही असोसिएशन म्हणून अशी मागणी करतो नगरपालिकेने पोलीस प्रशासन की त्या मालकावर त्या कारवाई करावी। अन्यथा कोणवाडाकडून कोणवाड टाकून जे काय असेल ते दंड त्याला मारून त्यांच्यावर प्रशासनाची कारवाई करा। पण असं झालं की 1-2 घोड्यामुळे अख्ख्या असोसिएशनला वेठीस धरले आणि आम्ही त्यात बदनामी आहे। आज आम्ही घोडी बांधतोय घरात। आज आमच्या 3-3 महिन्याचा खर्च $1,00,000-2,00,000 रुपये घोड्याचा सांभाळण्याचा आमचा आहे। पण असं काही 1-2 केलं की सगळ्यांचीच त्यात इज्जत जाते। त्यामुळं माझे हात जोडून सरकारला विनंती आहे नगरपालिका की जो कोण घोडा गावल पोलीस त्याने त्यांच्या कारवाई करावी आणि त्याला आम्ही टेबल व्यापारी पूर्ण मदत करणार। आता घोड्याची जी आरोग्य तपासणी आहे त्या संदर्भात आपल्याकडनं आरोग्य तपासणी दरवर्षी केली जाते? हो, नगरपालिका एक पत्र पाठवते आम्हाला। पोलीस प्रशासन, नगरपालिका एकत्र मिळून आमची तपासणी, सरकारी तपासणी होती आणि त्याच ह्याच्यावर आमची पासिंग होती।